आणि काही काही आत्महत्या तर एवढ्या हृदयद्रावक आहेत. 2 शेतकऱ्यांनी त्यांच्या कच्च्या बच्च्या मुलाला कडेवरती घेऊन रेल्वे खाली उडी मारून जीव दिलेला आहे. काय वय असेल त्या मुलाचं? 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. काय वाटलं असेल त्या पोराला? बाबा जसं फिरायला घेऊन जातो तसं फिरायला घेऊन गेलाय. रेल्वे स्टेशन आले, आगगाडी दाखवायला घेऊन गेले असेल. कारण आगगाडीमध्ये बसण्याचं सुख तर नाहीच. डोक्यावरती कर्जाचा बोजा असल्यानंतर आगगाडीमध्ये प्रवेश करणार कसा? म्हणून फक्त लांबूनच आगगाडी बघायची, बाहेरूनच आगगाडी बघायची. आणि तसं बघायला गेला असेल बाबा बरोबर. आगगाडी जवळ आल्यानंतर ती गाडी जवळ येते काय आणि आपला बाबा आपल्या सगळ्या रुळावरती उडी मारतो काय, एका क्षणामध्ये त्या चिमुकल्या जीवाचा, चिमुकल्या शरीराच्या चिंधड्या आणि चटणी उडाली असेल. आणा राजू श्रीवास्तवला, आणा महिमा चौधरीला, आणा सुनील शेट्टीला, आणा आणि म्हणा गदड्यानो जा या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जा आणि जे कोणी उरले असतील त्यांच्या नजरेला नजर देऊन सांगा तुम्ही येत्या 5 वर्षात काय करणार आहात म्हणून. आम्ही जातीयवादी आहोत, आमच्या हाताला रक्त लागले असं शरद पवार म्हणतात. ज्यांच्या हाताला रक्त लागला आहे, ज्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत, अशा हाताला मतदान करू नका बोलले ना. मग मी शरद पवारांना सांगतोय, मी सोनिया गांधींना सांगतोय, आरोप करताना जरा सांभाळून करा. आमच्या हाताला रक्त लागले असं जर का तुम्ही म्हणत असाल तर आजपर्यंत ज्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, माझ्या माता भगिनींची कपाळ पांढरी झालीत, कुंकू पुसली गेलेत, त्या पुसल्या गेलेल्या कुंकवाने तुमचे सुद्धा हात बरबटलेत आणि अशा कुंकवाने बरबटलेल्या हातांना तुम्ही मतदान करणार आहात. कोण पापी, कोण पुण्यवान, कोणी मतं मागायची, कोणी मतं नाही मागायची. वीज नाही, पाणी नाही. वीज तर किती काळ नसते तुमच्याकडे, 16 तास, कुठे 18 तास. आणि ही फक्त इथलीच रड नाही, अख्ख्या महाराष्ट्रभरची रड आहे. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी आत्महत्या करता आहेत, पण भारनियमनामुळे सुद्धा माणसं मरतायत. माहितीये तुम्हाला? मुंबईच्या बाजूला वसईमध्ये एक 14 वर्षाची पोर हिनाली तांडेल, आता परीक्षा आत्ता संपतायत. एक तर महाराष्ट्रामध्ये 1400 परीक्षा केंद्रावरती वीजच नव्हते. पेपर देणार कशी मुलं? लोक म्हणतात तरुणांसाठी तुम्ही काय करणार? अरे हे काळे जोपर्यंत बसलेत, काळ्या मनाचे कपट कारस्थानी, तोपर्यंत तरुण जिवंत राहणार काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. पण ती 14 वर्षाची पोर हिनाली संध्याकाळच्या वेळेला जेव्हा अभ्यासाला बसली, केरोसिनचा दिवा लावला तिने आणि बसली अभ्यासाला, तंद्रीमध्ये बसली. दिव्याच्या बाजूला रॉकेलची बाटली, धक्का लागला आणि दिव्याने पेट घेतला. आणि जो पेट घेतला त्याच्यामध्ये ती पोर तिच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात देखत हसती खेळती पोर, उद्या परीक्षेचा अभ्यास करणारी पोर ही जळून खाक झाली. ही आजची कथा आहे. आणि प्रियांका वडेरा म्हणतायत मैं आपको बूढ़ी दिखती हूं. ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं की ये 125 साल की बूढ़ी कांग्रेस देश का क्या भला करेगी, तेव्हा प्रियांका वडेरा म्हणाल्या मैं आपको बूढ़ी दिखती हूं. म्हणून मी काल त्यांना उत्तर दिलं, प्रियांकाजी तुमच्या वयाबद्दल आम्हाला काही जाणून घ्यायची गरज नाहीये, पण ही माझी कच्ची बच्ची मुलं जातात शेतकऱ्याच्या कडेवरचं मुला सकट शेतकरी आत्महत्या करतोय. 14 वर्षाची हिनाली तांडेल, काय तिचा गुन्हा होता? अभ्यास सुद्धा तुम्ही करू देत नाही. अभ्यास करताना घरातल्या घरामध्ये ही पोरं पेटून मरण पावतायत. काय हिनालीपेक्षा प्रियांका तरुण आहे? ज्या शेतकऱ्याच्या कडेवरचं जे पोर होतं त्याच्यापेक्षा प्रियांका वडेरा तरुण आहेत. आणि हे असलं तारुण्य, हे काँग्रेसचं तारुण्य, हे माझ्या गोरगरीब जनतेचं रक्त पिऊन असलेलं तारुण्य, हे आमच्या उपयोगाचं नाही. हे असलं तारुण्य काय चाटायचंय? ही असली तरुणाई आम्हाला परवडणारी नाही. आम्हाला पाहिजे आता मजबूत सरकार पाहिजे. अजूनही अफजल गुरुला फाशी दिली जात नाही. लाज वाटली पाहिजे, खरं लाज. अफजल गुरुला पकडला गेला. संसदेवरती हल्ला करणारा हा प्लानर, मास्टरमाइंड,
कट कारस्थान या कपटी या अफजल गुरुला पकडल्यानंतर केस चालली, सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली, अजून फाशीच दिली जात नाही. आणि मग लाज एका गोष्टीची सगळ्यांना वाटायला पाहिजे. आपण बोलतो ना भारत माता की जय, अरे भारत मातेला लाज वाटेल की असले दळबद्री लोक आज माझ्या देशावरती राज्य करतायत. कुठे गेले ते वीर, कुठे गेले ते मर्द? ज्या वेळेला संसदेवरती हल्ला झाला, तो हल्ला थोपवताना आपले सैनिक शहीद झाले, त्याही वेळेला झाले होते. आणि आपलं नाटक नेहमी चालूच असतं. हल्ला झाला, कोण शहीद झालं का ती प्रेत गावात आणायची, मोठमोठे फोटो लावायचे. मग तिथले कोणी मंत्री असतील, कोणी नेते असतील, पांढरे स्वच्छ कपडे घालून जायचं, एक चक्र व्हायचं आणि पाठीकडे ते गाणं लावायचं, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. ते जे शहीद झाले त्यांच्या विद्वांचा बोलून, पदक देऊन, पुरस्कार देऊन सन्मान केला गेला. झालं, आमचं काम संपलं. एक एक कागद द्या त्यांना आणि एक एक पदक द्या की घर गेलं खड्ड्यात, जो करता करविता होता तो देशासाठी म्हणजे आपल्यासाठी शहीद झाला, घराचा आधार तुटला, आम्ही त्या घरामध्ये एक पदक दिलं, एक कागद दिला आणि शक्य झालं तर काही पैसे दिले. पण त्या सगळ्या ज्या वीर पत्नी आहेत त्यांनी मध्यंतरी ही सगळी पदक, हे सगळे पुरस्कार हे जाऊन मनमोहन सिंगांच्या तोंडावरती मारून आले की नालायक सरकार, हे सरकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्या या शहीद झालेल्या वीरांना न्याय मिळू शकत नाही. तुम्ही अफजल गुरुला फाशी देऊ शकत नाही. तुमची पदक आणि तुमची पदक पुरस्कार आम्हाला नकोत, ही घ्या म्हणून त्यांच्या तोंडावरती मारून आले. तरी सुद्धा लाज नाही, लज्जा नाही. आणि मग प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, हे असलं सरकार, नेबलट सरकार, वीज न देणारं, पाणी न देणारं. काल शरद पवार म्हणालेत नाशिकच्या सभेत, बरं आहे स्वतःच आरशात बघितलं की काय मला माहित नाही, पण म्हणाले आम्ही पोळ्याचे बैल आहोत. स्वतःच बोललेत, आम्ही पोळ्याचे बैल आहोत. पोळ्याला नाही का म्हणे वर्षातनं एकदा तुम्ही बैलाची पूजा करता, त्याला पुरणपोळी खाऊ घालता, मग ते वर्षातून एकदा करता, आम्ही तर म्हणे 5 वर्षातनं एकदा येतो, आम्हाला पुरणपोळी नको. अरे देते कोण? आम्हाला फक्त तुमचं मत द्या. पवार साहेब, पोळ्याला बैलाची पूजा होते, पण आज विदर्भामध्ये येऊन बघा, माझा हा शेतकरी बैलाला बाजारात घेऊन चाललेला आहे. नाहीचं बाजारात नेऊन उपयोग नाही, कारण बैलाला जेवढी किंमत मिळेल तेवढी मंत्र्याला विकून मिळणार नाही. आणि म्हणून हे दृश्य तुमच्या समोर आहे. हा इकडे प्रचंड जमलेला जनसागर आहे. हा विजय मला माहिती आहे, हा विजय निश्चितच आहे. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही हातवर करून द्यायचे जोरामध्ये. 2 दिवस राहिलेत मतदानाला, विचार नाही, कृती नाही, काही नाही. असं असताना काँग्रेस, राष्ट्रवादी कदाचित पैशाच्या थैल्या मोकळ्या सोडतील. हा पापाचा आणि शापाचा पैसा तुम्ही स्वीकारणार आहात? कदाचित दारूच्या बाटल्या घेऊन येतील, दारूच्या थेंबाला स्पर्श करणार आहात? माता भगिनींना सांगतोय, कदाचित साडी चोळी घेऊन येतील, हात लावणार आहात? आवाज नाही येत आहे, लक्षात ठेवा फक्त, कारण तो क्षण आलेला आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडण्याचा क्षण तुमच्या समोर आलेला आहे. जे शेतकरी शहीद झालेत, आत्महत्या केल्यात, जे जवान शहीद झालेत, त्यांचे आत्मे वर्ण तडफडत असतील आणि विचारत असतील, विचार करत असतील की हा माझा बांधव, या माझ्या भगिनी काय करणार आहेत. आणि म्हणून कोणी किती लोभ दाखवू द्या, पापाच्या आणि शापाच्या पैशाला स्पर्श करायचा नाही म्हणजे नाहीच. आणि कोणत्याही परिस्थितीत जो गद्दार आहे, जो विश्वासघातकी आहे, त्याचा पराभव करून स्वाभिमानी भगवा फडकवणारी भावनाताई गवळी सुर्वे यांचाच विजय झालाच पाहिजे, ही शपथ घेऊन आपण निर्धाराने चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्वांनी कृपया शिस्तीमध्ये उभं राहायचं आहे. राष्ट्रगीताने या सभेची सांगता होईल. कृपया सर्वांनी सावधान व्हायचं आहे. सर्वांनी शांतता राखा.
सावधान रहेंगे, सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन